तुमच्या फायद्याची ही माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यकच आहे. पत्नीच्या सर्व प्रॉपर्टीवर पतीचा हक्क असतो का? तर भारतीय कायद्यानुसार पत्नीच्या मालमत्तेवर पतीचा हक्क असतो का? याचे उत्तर नाही आणि हो अशा दोन्ही परिस्थितीत विभागले आहे. खालील माहितीवरून तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल. म्हणजे पत्नी हयात असताना, पत्नी जिवंत असेपर्यंत तिच्या मालमत्तेवर पतीचा कोणताही अधिकार नसतो. मालकी हक्क, जर मालमत्ता पत्नीच्या नावावर असेल, मग तिने स्वतः कमवलेल्या पैशातून घेतलेली असो, तिला माहेरून मिळालेली असो किंवा भेट म्हणून मिळालेली असो, त्यावर तिचा पूर्ण स्वतंत्र अधिकार असतो. मग स्त्रीधन म्हणून मिळालेल्या प्रॉपर्टीमध्ये लग्नात किंवा लग्नानंतर पत्नीला मिळालेले दागिने, भेट वस्तू, मालमत्ता यावर केवळ तिचाच अधिकार असतो. पती किंवा सासरचे लोक तिच्या परवानगीशिवाय त्यावर हक्क सांगू शकत नाहीत. पगार आणि कमाई, पत्नीच्या नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही पतीचा कोणताही अधिकार नसतो. दुसरा आहे पत्नीच्या मृत्यूनंतर मात्र पतीला तिच्या मालमत्तेत वारसा हक्क प्राप्त होतो. मग मृत्यूपत्र केले असल्यास, जर पत्नीने आपल्या मालमत्ता कोणा विशिष्ट व्यक्तीच्या नावावर करण्याचे मृत्यूपत्र केले असेल तर त्याला ती मालमत्ता मिळते. मृत्यूपत्र केले नसल्यास, हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार जर पत्नीने मृत्यूपत्र केले नसेल तर तिच्या मालमत्तेवर तिचा पती, मुले यांचा समान अधिकार असतो. जर मुले नसतील तर काही विशिष्ट परिस्थितीत ही मालमत्ता पतीला किंवा पत्नीच्या वडिलांच्या वारसांना मिळू शकते. पुढील अपवाद आहे, जर मालमत्ता पती आणि पत्नी दोघांच्या नावावर असेल तर त्यातील स्वतःच्या वाट्यापुरता पतीला अधिकार असतो. मग आर्थिक गुंतवणूक, जर पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतली असेल पण सर्व पैसे पतीने भरले असतील तर वादाच्या प्रसंगी पतीला न्यायालयात ते सिद्ध करावे लागते, मात्र कागदोपत्री मालकी पत्नीची राहते. मग पोटगी आणि देखभाल, घटस्फोटाच्या वेळी पती पत्नीच्या स्वतःच्या मालमत्तेवर दावा दाखल करू शकत नाही, मात्र जर पती अपंग असेल किंवा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर काही दुर्मिळ कायदेशीर प्रकरणात तो पत्नीकडून देखभालीची ही मागणी करू शकतो, पण तिच्या मालमत्तेचा मालक होऊ शकत नाही. तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.